सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा फलदायी ठरणार आहे. कुटुंबातील सदस्यांचा विश्वास जिंकण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. तुमच्या करिअरच्या बाबतीमध्ये तुम्हाला काही अडचणी येत असतील तर त्याही आज दूर होतील. तुमची लोकप्रियता वाढेल आणि तुम्ही आनंदी व्हाल. कामाच्या ठिकाणी तुमच्या भूतकाळातील काही चुका उघडकीस येऊ शकतात. कामाच्या ठिकाणी कोणावरही आंधळेपणानं तुम्ही विश्वास ठेवू नका, नाहीतर तो तुमचा विश्वासघात करू शकतो. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या विवाहामध्ये काही अडथळे येत असतील तर तेही आज दूर होतील. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. तुमची काही कामं करण्यामध्ये तुम्ही घाई कराल, त्यामुळे तुमच्याकडून काही चुका या होऊ शकतात. जर तुम्ही पूर्वी कोणाला पैसे दिले असतील तर ते पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कुटुंबातील जबाबदाऱ्या ओळखून त्या पूर्ण करून तुम्ही पार पाडाव्यात. तुमच्या मुलांच्या भवितव्याशी संबंधित काही योजनेमध्ये गुंतवणूक करण्याबद्दल तुम्ही तुमच्या जोडीदाराशी चर्चा करू शकता. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज मिथुन राशींच्या लोकांसाठी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. लोककल्याणाच्या कामामध्ये सहभागी होऊन तुमचं तुम्ही नाव कमवाल. कोणत्याही चुकीच्या कामाला तुम्ही होकार देऊ नका, नाहीतर तुम्हाला नंतर पश्चाताप करावा लागेल. विविध क्षेत्रामध्ये तुमच्या यशाचे काही नवीन मार्ग खुले होतील. तुमची पूजा, भजन, कीर्तन इत्यादींमध्ये जी आवड आहे ती आज वाढेल. धार्मिक कार्यामध्ये उत्साहानं तुम्ही सहभागी व्हाल. कामाच्या ठिकाणी सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजवंताला मदत करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीचे लोक आज महत्त्वाची कामं पूर्ण करतील. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी काही महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा करू शकता. अचानक लाभ झाल्यानं तुमचं मन आज आनंदी असेल. जर तुम्ही एखाद्या मालमत्तेचा व्यवहार करत असाल तर त्याची स्थावर जंगम बाजू स्वतंत्रपणे नीट समजावून घ्या. आज नेटवर्किंग क्षेत्राशी संबंधित काम करणाऱ्या लोकांना चांगला नफा मिळू शकतो. तुम्ही तुमच्या मुलाकडून काही निराशाजनक माहिती आज ऐकू शकता. तुमच्या व्यवसायातील काही गोष्टींमुळे तुम्हाला थोडी चिंता राहील. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांसाठी आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस चांगला आहे. तुम्हाला टीमवर्क करण्याची संधी मिळेल, ज्यामुळे तुम्ही अत्यंत कठीण कामही वेळेवरती पूर्ण करू शकाल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराशी कोणत्याही विषयावरती वादविवाद करणं टाळावं लागेल. त्यांचं म्हणणं ऐकून समजून घ्यावं लागेल. तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये योग साधना आणि व्यायामाचा समावेश करून तुम्ही शारीरिक समस्या टाळू शकता. तुम्हाला एकापेक्षा जास्त कामातून उत्पन्न मिळण्याची आज शक्यता आहे. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णू सहस्त्र नामाचं पठण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीच्या व्यावसायिकांसाठी आजचा दिवस थोडा कमजोर आहे. तुम्हाला तुमच्या विरोधकांपासून सावध राहावं लागेल, नाहीतर ते तुमच्या कामामध्ये अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात. खूप खस्ता खाल्ल्यानंतरच तुम्ही आज यश मिळवू शकाल, परंतु तुम्हाला चुकीच्या मार्गाने पैसे मिळवणं मात्र टाळावं लागेल. नोकरदार लोक कामाच्या ठिकाणी चांगले काम करत असतील आणि त्यांच्या वरिष्ठांच्या शब्दांचा पूर्ण आदर करत राहतील. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची आराधना करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की तुळ राशीच्या लोकांबद्दल आज आदर वाढेल. जर तुम्हाला व्यवसायाशी संबंधित कोणत्याही कामासाठी पैसे उधार घ्यावे लागत असतील तर ते विचारपूर्वक घ्या, नाहीतर तुम्हाला अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. विद्यार्थ्यांना मानसिक तणावातून आराम मिळत असल्याचं आज दिसतंय. तुमचे काही मित्र आणि जवळच्या लोकांशी तुमचं नातं अधिक दृढ होईल. नोकरीच्या शोधामध्ये असलेल्या लोकांना काही चांगली बातमी आज मिळू शकते.
कोणताही निर्णय घेताना तुम्हाला पूर्ण विचार करावा लागेल, नाहीतर तुमच्याकडून चूक होऊ शकते. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीच्या मंडळींसाठी आजचा दिवस हा संमिश्र आहे. तुम्ही जर तुमच्या मुलांच्या बाबतीमध्ये एखादा निर्णय आवेशात घेतला तर तुम्हाला नंतर त्याचा पश्चात्ताप करावा लागेल. नवीन वाहन खरेदी करण्याची तुमची आज इच्छा पूर्ण होऊ शकते. वरिष्ठांशी बोलताना तुम्हाला वागण्या बोलण्यामध्ये नम्रता ठेवावी लागेल. कौटुंबिक बाबी चव्हाट्यावरती जाऊ देऊ नका, नाहीतर प्रकरण वाढू शकतं. प्रेम जीवनातील लोक आपल्या जोडीदारासोबत आज लॉंग ड्राईव्हवरती जाऊ शकतात. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री चालीसाचं पठण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या धनुराशींच्या लोकांसाठी यश घेऊन येणार आहे. तुम्हाला तुमचं काम वेळेवर पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल आणि तरच तुम्ही तुमचं काम पूर्ण करू शकाल. कौटुंबिक नात्यामध्ये काही कलह चालू असेल तर तो संवादाने मिटवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. कोणत्याही कामामध्ये जोखीम घेणं तुम्हाला टाळावं लागेल, नाहीतर अडचणी वाढू शकतात. सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांना बढती मिळाल्यानंतर एका ठिकाणाहून दुसरीकडे तुम्हाला जावं लागू शकतं. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मासळीला पिठाच्या गोळ्या खाऊ घाला. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस मकर राशीच्या लोकांच्या आयुष्यामध्ये सुख आणि समृद्धी घेऊन येईल. तुम्ही तुमच्या काही आरामदायी वस्तूंच्या खरेदीवरही भरपूर पैसे खर्च कराल आणि त्यासोबतच तुम्हाला तुमची रखडलेली कामं देखील वेळेवर पूर्ण करावी लागतील, नाहीतर समस्या उद्भवू शकतात. जर तुमच्या मित्रांपैकी कोणी तुम्हाला गुंतवणुकीशी संबंधित कोणत्याही योजनेबद्दल माहिती सांगितली आणि तर त्यात तुम्हाला ते पैसे गुंतवण्यासाठी फोर्स करत असतील तर ते तुम्हाला टाळावं लागेल, नाहीतर तुमचे पैसे बुडतील. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाला दूध मिश्रित पाणी अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांना आजच्या दिवशी एकापेक्षा जास्त मार्गांनी उत्पन्न मिळवण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमची सर्व कामं ही जबाबदारीनं पूर्ण करावी लागतील, नाहीतर समस्या निर्माण होऊ शकतात. व्यावसायिक लोक त्यांच्या काही योजना पुन्हा सुरू करू शकतात. तुमच्या मुलाच्या नोकरीशी संबंधित काही चांगली बातमी तुम्हाला मिळू शकते. आज तुम्हाला रचनात्मक कार्यातही यश मिळेल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक अडचणींमुळे थोडी गैरसोय होण्याची शक्यता आहे. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांना आज खर्चाचा काळजीपूर्वक विचार करावा लागेल. पोकळ दिखावा करण्यासाठी तुम्ही जास्त पैसे खर्च केले तर तुम्हाला मागावून समस्यांना सामोरं जावं लागेल. व्यावसायिकांनी सावधगिरी बाळगायला हवी, नाहीतर एखादी व्यक्ती त्यांचा मोठा करार पूर्ण करण्यामध्ये अडथळे निर्माण करू शकते. घरातील आणि बाहेरील लोकांशी ताळमेळ राखण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल आणि कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीला आज फळ येईल. घाई गडबडीमध्ये कोणतेही काम तुम्ही करू नका. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खायला घाला. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. आपण जाणून घेतलेलंच आहे. मी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करेल की आज प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही चांगले नक्कीच घडावं. धन्यवाद.